सकाळ माऊली. कशा आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी शंभोले शंकराच्या चरणी प्रार्थना. तर चला करूया आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज इकडे मी पिल्लूकडे आली आणि तिला इंजेक्शन दिलं, त्यामुळे थोडी ती नाराज होती आणि झोपी पण आलेली होती. तर पाय हलवला की रडायची नाही, तर शांत निवांत पडून राहत होती. असे तिचे 2 दिवस तर निघालेच. आणि त्यानंतर मी घरी आली. ओवी आली शाळेतून, तिला ट्युशनला जायचं होतं आणि थोडे केस तिचे ओलसर होते आणि म्हणून 2 वेण्या खोलले. ती म्हणाली की मम्मी तू आज घरी आहे तर मला 2 वेण्या खोलून दे आणि वेणी घालून दे छान. तर आज सॅटर्डे होता त्यामुळे लवकर आलती ती आणि सॅटर्डे संडे जशी मला तहसीलला सुट्टी असते, तर म्हणून तिला इकडे छान अशी वेणी घालून दिली आणि ती गेली ट्युशनला. 10-15 मिनिटं फोन चालला. त्यानंतर म्हटलं चला आपणही आपल्या कामाला लागावं. त्यासाठी इकडे मी चाय वगैरे घेतला. चाय म्हणता म्हणता आपली जे भांडी लावणं किंवा कोणते कपडे काही उचलणं असतं ते कमी गॅस करून ठेवते आणि त्यानंतर भांडी लावून घेतले. भांडे लावून झाल्यानंतर चाय गाळला, निवांत चाय पिला. असं होते सकाळी की इकडे भाजी करता करता चाय पितो, कधी कधी पोळ्या करता करता चाय पितो. सकाळच्या वेळेला चाय असं पिणं होतच नाही आरामशीर. आणि सॅटर्डे संडे हे 2 दिवस असं वाटतं की कधी येते कधी येते अशी वाट बघत राहतो मी. आणि मग आले की त्यामध्ये पण शेतातले कामं असतातच, बट कधी कधी निवांत चाय प्यायला खूप छान वाटते आणि तशी सर्वांच्या सोबत सुद्धा पाहिजे असते. तर आता मी इकडे ब्लाऊज शिवायला बसली. तर बघा कलर खूप छान आहे या साडीचा. आणि ही आहे तर बघा अशी लॉंग वाई ठेवली आणि इथे थोडं टोक जास्ती दिसत आहे तुम्हाला, तर हो इथे थोडं मी प्लेटा देणार जेणे की त्याचा लुक हा असा असा येणार बाहीचा. तर या 2 बाह्या अशा रेडी झालेल्या आहे आपल्या. आणि आता यावर्षी जो न्यू पॅटर्न निघाला त्या पॅटर्नमध्ये ही साडी आहे. तर या बाया रेडी झालेल्या आहे आपल्या. आणि ते कुर्ती वगैरे शिलाई मारायला होती ते पण झाली पूर्ण. तर हे जे ब्लाऊज आहे तर हे ब्लाऊज पूर्ण आपलं प्रिन्स कटमध्ये आहे. तर चला आता आपण हे ब्लाऊज आधी शिवून घेते, जेवढं होते तेवढं बघते आता किती वेळ बाकी आहे तर. आणि त्यानंतर पुन्हा अजून चक्की वगैरे आहेच. शिवला, त्यानंतर दिवाबात केली, चक्की लावली. चक्की लावल्यानंतर रावांना मी फ्रेंच फ्राय वगैरे आणायला लावलं, कारण की दाणीचं सेलिब्रेट करायची होती खुशी आम्हाला, जे की त्याच्या म्हणजे स्कूल चेंज केली आम्ही आणि त्या स्कूलमधून छान छानच ऐकायला आलं अभ्यासाबद्दल त्याच्याबद्दल. तर म्हटलं चला ही खुशी जी काही आहे आपल्या जीवनात छोट्या छोट्या ज्या खुशी येते तर त्या आपण सेलिब्रेट करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की ब्रह्मांडामध्ये एक जरी कोणतं काही आपण सेलिब्रेट केलं तर ब्रह्मांड अजून आपल्याला पुन्हा पण जास्ती जास्ती काही सेलिब्रेट करण्याचे जे मोके असतात खुशी असतात ते पुन्हा पुन्हा दिल्या जाते. त्यानंतर मुलांनी सगळ्यांनी फ्रेंच फ्राय खाऊन अभ्यासाला लागलीत. आणि मी इकडे पोळ्या करता करता दानिश मला जे स्कूलमध्ये शिकवतात लेसन तर ते घरी वाचून तो मला ते समजून सांगते. तर ते पोळ्या करता करता मी एखादी त्याला काही इंग्लिशमधले वर्ड नाही वाचता आले तर ते मी त्याला सांगत होती. तर आता इकडे मी करत आहे दाण्याचं आडण. आणि हे आहे आपले भेंडीचे दाणे. तर एक दोघं मला म्हणत होते की दाण्याचं आडण छान होते म्हणून. मी आधी केलेलं आहे तर ते फक्त बेसन आणि आत्ता करत आहे ते दाण्याचं आडण. आणि आपला इकडे एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे जो की दानिशच्या पीटीएमच्या वेळेस गेलो होतो आम्ही त्याच्या स्कूलमध्ये. खूप छान मोराचं दृश्य होतं ते. आणि इकडे ओवीची आंघोळ झाली आहे आणि मी चालली आज शेतामध्ये. तर आज शेतामध्ये चालली आणि आता भेंड्या तोडायच्या आहे. भेंड्या तोडून पुन्हा घरी यायचं आहे, घरचे कामं करून पुन्हा अजून शेतामध्ये जायचं आहे. तर दिवसभरासाठी जे काय आपलं रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर होणार आहे. तर आता इकडे मी गहू निवडत आहे आणि इतके सगळे गहू निवडून झाले, थोडे बाकी आहे. हप्त्याभराचे रविवारच्या रविवारी थोडे बरं पडते कारण की हप्ताभर मग वेळ नाही राहत. आणि इकडे दानिश त्याला सांगितलं की सायंकाळी पप्पा प्रेस करून देईन, तरी पण तो प्रेस करत आहे. का बरं रे? नाही करून दिलं तर मी म्हणत आहे ना करून देईन म्हणून. आता शेतात गेले, काही कामं राहते. सायंकाळी वरबुक घ्यायला जायचं आहे. दानीचे 2 वरबुक राहिले.
हो, चक्की लावायची आहे. कारण कारण संडेला चक्की मी लावत नाही. जर त्यांना खूप काही काम असलं तरच लावते, पण संडेला चक्की जास्त लावत नाही. कारण हप्त्याभराने मला पण थोडं रिलॅक्स फील पाहायला पाहिजे. म्हणजे हप्ताभर मी चक्की लावते आणि रविवारी तुम्हाला ड्युटीला सुट्टी असते, तर रामांना चक्की लावायला लावते. आणि ओवीची इकडे झोप पण झाली. तुला टेबल लावून कर म्हटलं ना, सायंकाळी टेबल लावून घेणार आहे. बेडशीट चांगली कर. तुला करता येते? तसं नाही करायचं. हे असं 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 हळूहळू असं. टाक इकडे वरने इकडे कॉलरच्या खालून. हां, असं हळूहळू. बघा झालं प्लेन. थांबू. आणि इकडे आता ओवीला बनवून दिली मॅगी. काय बनवून दिली? तर इकडे दानिश खाऊन गेला आणि इकडे ओवीला रस्सा जास्त आवडतो, हो ना? जास्त ओवीने रस्सा घेतला. आणि आता चला संडे म्हटलं तर काहीतरी वेगळं स्पेशल, कारण की हप्ताभर वेळ भेटत नाही मला पण करून देण्यासाठी आणि ओवीला पण नाही, हो ना ओवी? तिकडे आता अच्छा, दादा रोज स्कूलमध्ये काही ना काही खाऊन येते, हो ना? चला मग इकडे आता आमचा नाश्ता चालू आहे. धा फास्ट. फास्ट, जोरात. इकडे दानिशची पण थोडा वेळ रिव्हिजन चालली आणि जेवण झाल्यानंतर, आणि मुलं आता झोपलीत. आणि माझ्या पायाला खूप खूप त्रास होत होता. आज पूर्ण दिवसभर शेतामध्ये होती आणि वरून व्हिडिओ पण बनवणं झालं नाही, कारण की कामं पण होती तशी. त्यानंतर मी घरी आल्यानंतर राव पुन्हा चाय पिऊन पुन्हा गेले. मला गहू वगैरे निवडायचे होते म्हणून थोडी मी लवकर आली घरी. त्यानंतर पाय बघतो तर पायाला खूप असे म्हणजे पाय खाल्ल्यासारखे झाले होते. आणि दुसऱ्या पायाला तर अजिबात हात लावू देत नव्हते. एवढं म्हणजे जास्तीच होत होतं. फिरवता येत होतं तरी पण माहिती नाही जास्तीच. चला तर बघू आता, जोडवी काढायचीच आहे मला ती. तर चला मग असो, याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.